Next article is critical concentration of mineral elements. प्रत्येक प्लांटला नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी मॅक्रोन्यूट्रिएंट जे वेगवेगळे आहेत तेही लागतात, मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत तेही लागतात. जरी मोर दॅन 10 मिलीमोल एवढी रिक्वायरमेंट मॅक्रोन्यूट्रिएंटची असली आणि लेस दॅन 10 ही रिक्वायरमेंट मायक्रोन्यूट्रिएंटची असली तरी प्लांट टू प्लांट प्रत्येकाची रिक्वायरमेंट व्हेरिएबल आहे. एखाद्या प्लांटला नायट्रोजन 10 मिलीमोल लागेल, एखाद्याला 12 लागेल, एखाद्याला 13 लागेल, 14 लागेल. म्हणजे समजा आपण इथं नायट्रोजनचा विचार केला तर एक्स प्लांट आहे त्याला समजा 12 मिलीमोल लागेल, वाय प्लांट आहे त्याला समजा 14 मिलीमोल लागेल, झेड प्लांट आहे त्याला 16 मिलीमोल लागेल. म्हणजे प्रत्येक प्लांटची नायट्रोजनची गरज वेगळी आहे. जर या समजा हे प्लांट आहे, आता एक्स प्लांट आहे किंवा एखादा एक्झाम्पल आपण घेऊ, इथं चायना रोज प्लांट घेतलं, जास्वंदीचं प्लांट घेतलं, याला नायट्रोजनची गरज किती आहे गृहीत धरू आपण, एक 12 मिलीमोल एवढी त्याची आवश्यकता आहे, रिक्वायरमेंट आहे. जर याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन आपण दिलं, 13, 14, 15 दिलं, दॅट लीड्स टू टॉक्सिसिटी, टॉक्सिक असेल ते. आणि याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशन दिलं, मिळालं डिफिशियन्सी, समजा 8, 9 काही का मिळेना, डिफिशियन्सी सिम्पटम्स त्याच्यामध्ये ॲपियर होऊ लागतात. म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तर नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार, त्यात कुठलीही अडचण येत नाही. नाऊ दिस 12 बिकम्स क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. बिकम्स क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. तेवढं पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्याच्यापेक्षा जास्त झालं टॉक्सिसिटी होणार, त्याच्यापेक्षा कमी झालं डिफिशियन्सी सिम्पटम्स त्याच्यामध्ये ॲपियर होणार. क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन झालं. आता एक एक्झाम्पल आपण इथं घेऊ. समजा एक प्लांट ग्रो होत आहे, एक प्लांट ग्रो होत आहे आणि त्या प्लांटमध्ये हे ओल्डर लीफ आहे, हे यंगर लीफ आहे. हे ओल्डर लीफ आहे, हे यंगर लीफ आहे. आणि हे प्लांट आता सॉइल मध्ये नॉर्मल ग्रो होत आहे, त्याची ग्रोथ सुरू आहे. परंतु या प्लांटला जर मिनरल डिफिशियन्सी झाली, म्हणजे मिनरल्स त्याला जेवढे पाहिजे तेवढे मिळाले नाहीत, तर हे प्लांट काय करतो? इफ दिस प्लांट इज सफर्ड फ्रॉम मिनरल डिफिशियन्सी, तर ही जुनी पानं आहेत, पिकलेलं पान पिकणे, जुनी पानं जी असतात, ओल्डर लीव्ज असतात, ती सेनेसंट होतात म्हणजे पिकतात आणि नंतर गळून पडतात म्हणजे ॲब्सिशन प्रोसेस होते. पानं जी नको आहेत ती पिकणं म्हणजे सेनेसन्स आणि गळून पडणं म्हणजे ॲब्सिशन. पिकलेलं पान गळून पडतं. आता यांना मिनरल जे पाहिजेत ते मिळत नाही आहेत,
डिफिशियन्सी आहे मिनरलची, अशा वेळी इथं काय बदल होणार? ओल्डर लीफ आहे, या ओल्डर लीफ कडं अनेक मिनरल एलिमेंट असणारच आहेत. त्यापैकी मोबाईल एलिमेंट्स आणि इमोबाईल एलिमेंट्स त्याच्याकडे आहेत. मोबाईल एलिमेंटमध्ये नायट्रोजन असेल, पी असेल, के असेल, Mg असेल, असे अनेक मिनरल एलिमेंट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. त्यांना आपण म्हणतो मोबाईल एलिमेंट्स. आणि कॅल्शियम आहे, सल्फर आहे, Fe आहे, दे आर द स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ सेल. सो दे आर अनेबल टू ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अदर. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत नाहीत. त्यांना आपण म्हणूया इमोबाईल एलिमेंट्स. तर आता प्रॉब्लेम काय? या प्लांटला मिनरल कमी पडतायत, मिनरल डिफिशियन्सी आहे. अशा वेळी हे प्लांट काय करतं हे पाहू आपण. आता ओल्डर लीव्स कडे अनेक मिनरल एलिमेंट आहेत. प्लांटला फ्युचरसाठी कोण महत्वाचं आहे, ओल्डर का यंगर? यंगर महत्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळं इकडं मोबाईल एलिमेंट्स नायट्रोजन असेल, NPK, Mg किंवा इतर असतील आणखी. The elements get transferred from older leaves to younger leaves. हे इकडं ट्रान्सफर होतात कारण ते मोबाईल एलिमेंट आहेत. ओल्डर लीव्स कडून ते एलिमेंट यंगर लीव्स कडलं दिले जातात. परंतु हे इमोबाईल एलिमेंट जे आहेत ते मात्र इथंच राहणार. ते काही इकडं ट्रान्सफर होऊ शकत नाहीत, बिकॉज दे आर द स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ सेल. म्हणजे इथं कॅल्शियम असेल, सल्फर असेल, आयर्न असेल, हे इथंच राहणार, ते ट्रान्सफर होऊ शकत नाहीत. म्हणून तुम्हाला इथं कमतरता कशाची दिसेल आता? तर इथं कॅल्शियम, सल्फर आणि आयर्न डिफिशियन्सी तुम्हाला यंगर लीव्स मध्ये पाहायला मिळेल, कारण इकडून इकडं ट्रान्सफर केलेले नाही, ट्रान्सलोकेशन त्याचं झालेलं नाहीये. आणि इथं म्हटलं तर देर इज अ डिफिशियन्सी ऑफ मोबाईल एलिमेंट ऑब्झर्व्ड इन ओल्डर लीफ. इथून मोबाईल एलिमेंट वरती गेलेत, त्यामुळं इथं मोबाईल एलिमेंट राहिले नाहीत आता फारसे, त्यामुळं इथं त्यांची डिफिशियन्सी जाणवणार. दिस इज अबाउट क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल एलिमेंट्स.